नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला सोपा वाटतो, पण जगायला गेलं की त्याची खोली कळते. तो विषय म्हणजे मौन आणि ध्यान. मौन आणि ध्यान हे दोन शब्द ऐकायला वेगवेगळे वाटतात. आपल्याला कोणी सांगतं पहिलं ध्यान करा, नंतर मौन पाळा, आणि कोणी सांगतं आधी मौन पाळा मग ध्यान करा. पण हे दोघेही एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेले आहेत? यातलं आधी काय करायचं, मौन करायचं की ध्यान करायचं, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही कधी विहीर खोदताना पाहिलं आहे का? विहीर खोदण्याआधी काय करावं लागतं? पहिलं तर जमीन साफ करावी लागते. जमिनीवर खूप सारे दगड असतात, ते दगड बाजूला करावे लागतात आणि मगच कुदळ मारावी लागते. जर तुम्ही जमीन साफ केलीच नाही, जमिनीवर जे काही दगड पडलेले आहेत ते दगड उचललेच नाही, तर काय होईल? ती कुदळ दगडावर आपटेल, हाताला झटका बसेल, त्यामुळे विहीर खणणं खूप दूरच होऊन जाईल. ध्यान ही एक प्रकारची विहीर आहे समजा, आणि मौन म्हणजे जमीन साफ करणं आहे. जोपर्यंत आपण बाहेरचा आणि आतला कचरा बाजूला करत नाही, तोपर्यंत ध्यानाची ही कुदळ आत खोलवर जाणारच नाही. भगवान बुद्धांनी भिक्षुकांसाठी पहिला नियम हाच बनवला होता, विनाकारण उगाचच बोलू नका. कारण भगवान बुद्ध जाणत होते की शब्द हे फक्त हवेत विरून जात नाही. प्रत्येक शब्दामागे एक विचार असतो, आणि प्रत्येक विचार हा एक ऊर्जेपासून बनतो. जेव्हा आपण उगाच बडबड करतो, विनाकारण वाद घालतो, तेव्हा आपली जीवन ऊर्जा खर्च होत असते. नळातून पाणी गळतं तशा प्रकारे ऊर्जा वाहत असते. आज आपण दिवसभर बडबड केली तर संध्याकाळी थकून जातो, कारण दिवसभर बडबड करून आपली बॅटरी संपलेली असते. भगवान बुद्ध म्हणतात की बोलण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी जे बोलणार आहे ते खरे आहे का? दुसरा प्रश्न, मी जे बोलणार आहे ते खरंच आवश्यक आहे का? समोरच्याला त्याची गरज आहे का? आणि तिसरा प्रश्न, मी जे काही बोलणार आहे ते प्रेमाने बोलतोय का, करुणेने बोलतोय का, की द्वेषाने बोलतोय? यातलं एक जरी उत्तर नाही असं असेल तर शांत बसा. हे शांत बसणं म्हणजेच मौन. हे मौन म्हणजे शिक्षा नाही, तर हे मौन म्हणजे शरीरातील ऊर्जा वाचवणे असतं. ऊर्जा वाचवण्याची कला आहे. तसंच उपनिषदांमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की परम सत्य हे शब्दातून कळत नाही. त्यासाठी डोळे मिटा, कान बंद करा आणि तोंड बंद करा, म्हणजेच मौन व्हा. जेव्हा सगळी इंद्रिय शांत होतात, सगळी इंद्रिय मौन होतात, तेव्हा आतला आवाज ऐकू येतो. त्यालाच अंतर्नाद म्हणतात. तुम्ही कधी शांत खोलीत बसला आहात का? एका रूममध्ये दरवाजा बंद केला, पंखा, लाईट सर्व काही बंद केलं, तर 5 मिनिटांनी तुम्हाला तुमच्या श्वासाचा आवाज ऐकू येतो, हृदयाची धडधड ऐकू येते. हा आवाज नेहमी असाच असतो, पण बाहेरचा गोंगाट इतका असतो की आतला आवाज दाबला जातो. ओशो म्हणतात की तुमचं मन एक जहाजासारखं आहे आणि विचार हे समुद्रातल्या लाटांसारखं आहे. जेव्हा समुद्रात वादळ येतं, तेव्हा त्या लाटा जहाजाला इकडे तिकडे वाहून नेतात. मग तुम्ही आत बसून कितीही म्हणा की मला शांतता हवी, तर तेव्हा शांतता मिळते का? नाही, कारण बाहेर वादळ आहे. पहिलं तुम्हाला वादळ थांबवावं लागेल. मनामध्ये जे काही वादळ आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आहे, ते वादळ थांबवले पाहिजे. विचारांचे वादळ थांबवले पाहिजे. मौन म्हणजे वादळ थांबवणे असतं. तोंड बंद केले, काही प्रमाणात विचार कमी होऊन जातात, आणि जेव्हा हे विचार थोडेफार कमी होतात,
तेव्हा आपण शांत होतो आणि शांत झालो की आपल्याला थोडंफार आपलं प्रतिबिंब दिसू लागतं. मौनात आपल्याला आत्म्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणून मौन हा पाया आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की एकाग्रता हे सगळ्या यशाचं रहस्य आहे. कुठल्याही शास्त्रज्ञाला शोध लावायचा असेल, विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असेल, खेळाडूला खेळामध्ये प्रगती करायची असेल तर त्यासाठी एकाग्रता लागते. आणि एकाग्रतेची सगळ्यात मोठी शत्रू कोण आहे? तर एकाग्रतेची सगळ्यात मोठी शत्रू आहे विक्षेप. हे विक्षेप कुठून येतात? बोलण्यातून. आपण एक वाक्य बोलतो आणि मनामध्ये 10 विचार येतात. मी असं बोललो, तो काय समजला असेल, उद्या तो काय म्हणेल, मी असं उत्तर द्यायला नको हवं होतं. म्हणजे एक वाक्य 10 विचारांची साखळी सुरू करतं आणि ऊर्जा विखुरली जाते. यासाठी स्वामी विवेकानंद सांगतात की मौन पाळा, म्हणजे ही गळती थांबेल. मग ही विचारांची ऊर्जा वाचेल आणि ती एका दिशेला लागेल. तीच असते एकाग्रता. आणि ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पूर्ण एकाग्रता आहे. स्वतःवर, श्वासावर किंवा कोणत्याही एका बिंदूवर. म्हणून मौनाशिवाय ध्यान अशक्य आहे. समजा तुम्ही परीक्षेचा अभ्यास करताय, तुम्ही पुस्तक उघडलं, इतक्यात मित्राचा फोन आला, तुम्ही तासभर बोललात. मग काही वेळाने तुम्हाला घरच्यांनी हाक मारली, जेवायला गेलात, तेथे टीव्ही चालू आहे, टीव्हीवर काहीतरी बातम्या चालू आहे, ते ऐकल्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या रूममध्ये आला, पुन्हा पुस्तक उघडलं. पण आता डोक्यात मित्राचं बोलणं, टीव्हीवरील बातम्या हे सगळं फिरत राहील. अभ्यास होईल का? नाही. कारण ऊर्जा 10 ठिकाणी विभागली गेली. आता याच्या उलट करून पहा. सकाळी उठल्यावर 1 तास फोन बंद करा. कोणाशीच बोलायचं नाही. फक्त अंघोळ, चहा आणि त्यानंतर पुस्तक वाचा. त्या 1 तासात तुम्ही 3 तासाचा अभ्यास करू शकाल. कारण ऊर्जा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. हेच ध्यान आहे. दिवसभर बोलून, भांडून, टीव्ही पाहून आपण ध्यानाला बसलो तर मन ध्यानात लागणारच नाही. पण सकाळी उठल्यावर 1 तास मौन पाळलं तर ध्यान हे आपोआप लागेल. कारण ऊर्जा साठलेली आहे तर ती कुठेतरी जाणारच. तुम्ही तिला आत वळवलं की ती ध्यानात जाते आणि तुम्ही तिला कुठे बाहेर वळवलं, विचारांमध्ये वळवलं तर ती विचारच करत राहते. आपण लहानपणापासून शिकतो की बोलण्यानेच संवाद होतो. पण खरं तर तुमच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण शब्दांचे होते का? तर नाही. आईने डोक्यावरून हात फिरवलेला, बाबांनी पाठीवर दिलेली थाप, गुरूंनी फक्त स्मित करून दिलेला आशीर्वाद, तिथे शब्द होतेत का? नाही. पण संवाद घडला ना. आणि तो संवाद शब्दांपेक्षा 1000 पट चांगला होता. बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर ते 7 आठवडे काहीच बोलले नाही. त्यांनी मौन पाळलं. कारण त्यांना कळालं होतं की मी जे अनुभव केलंय ते शब्दांच्या पलीकडं आहे. शब्द खूपच तोकडे आहेत. आकाशाला उंजळीत कसं पकडणार? परंतु शेवटी 7 आठवड्यानंतर भगवान बुद्ध बोलले. पण पहिल्या वाक्यातच त्यांनी सांगितलं की मी जे सांगणार आहे ते फक्त एक बोट आहे, चंद्र नाही. तुम्हाला चंद्र स्वतः पाहावा लागेल. ध्यान हेच शिकवतं. शब्दांना बाजूला सारून अनुभवाला जागा करून देणं. तुम्ही कधी शांतपणे झाडाकडे पाहिलं का? काही न बोलता फक्त पहा. 5 मिनिटात तुम्हाला झाडाशी एक नातं जमलेलं दिसेल. झाड तुम्हाला काहीतरी सांगताय असं वाटेल. हाच शब्दांच्या पलीकडचा संवाद आहे. तो फक्त मौन पाळल्याने शक्य होतो. ओशो म्हणतात की प्रत्येक माणूस सकाळी 100% ऊर्जेने उठतो. मग दिवसभर तो काय करतो? उगाचच बोलतो. कधी कधी वाद घालतो, कधी कधी काळजी करतो, कधी कधी खूप चिंता करतो, विचार करतो, राग, द्वेष, अहंकार या खूप साऱ्या गोष्टी करतो.
त्यामुळे त्याची बरीचशी ऊर्जा खर्च होऊन जाते. शेवटी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बॅटरी थोडीशी राहिलेली असते. मग त्या थोड्याशा बॅटरीमध्ये काय होते, घरी देखील चिडचिड होते. बायकोशी, मुलांशी चिडचिड होते, कारण बॅटरी खूप लो झालेली असते. मौन म्हणजे बॅटरी पुन्हा चार्जिंगला लावणे. तुम्ही बोलत नाही म्हणजे ऊर्जा बाहेर जात नाही, ती आतमध्ये तशीच साठते. कारण संध्याकाळी तुम्ही घरी येता तेव्हा तुम्ही प्रसन्न असता, कारण बॅटरी अजून थोडीफार आहे. आता हेच बघा, ती वाचलेली ऊर्जा तुम्ही ध्यानाला लावली तर काय होईल, तुमची बॅटरी फक्त सेव्ह होणार नाही तर ती चार्ज देखील होईल. कारण ध्यान हे सोलर पॅनल सारखं आहे, ते विश्वातून ऊर्जा खेचून तुमच्यात भरतं. उपनिषदे यालाच ऊर्ध्वगमन म्हणतात. सामान्य माणसाची ऊर्जा अधोगामी असते. डोळे, कान, तोंड यातून बाहेर वाहत असते. ध्यान करणाऱ्या माणसाची ऊर्जा ऊर्ध्वगामी होते, ती वर चढते, सहस्त्रार चक्रापर्यंत जाते आणि तेथे आनंदाचा एक स्फोट होतो. पण हे सगळं सुरू होतं ते मौनातून. ऊर्जा वाचवली तरच वर चढता येतं. जे नवीन ध्यान साधना करतात त्या साधकांची एक तक्रार असते, मी ध्यानाला बसलो की खूप विचार येतात. आधी नव्हते येत इतके, ध्यानाने खूप त्रास वाढला. पण मित्रांनो, ध्यानाने त्रास वाढत नाही. ध्यान आपल्याला आरसा दाखवतं. समजा तुमच्या खोलीत अंधार आहे, जमिनीवर कचरा पडलेला आहे, तुम्हाला दिसत नाही, तुम्ही मजेत चालता आणि तुम्ही अचानक लाईट लावता आणि अचानक लाईट लावल्यावर तुम्हाला तो कचरा दिसला. आता तुम्ही काय म्हणता, अरे लाईट लावल्याने कचरा झाला. तसं असतं का? पण नाही. पण तुम्ही मनामध्ये ध्यान करताना तसाच विचार करता. मनात कचरा तर आधीपासूनच साचलेला होता. मौन आणि ध्यानाचा तुम्ही अचानकपणे लाईट लावला, त्यामुळे तुम्हाला तो कचरा दिसायला लागला. आता दिसला कचरा तर साफ करता येतो, हळूहळू करा. भगवान बुद्ध एक उदाहरण देतात. समजा गढूळ पाण्याचा तलाव आहे, तुम्ही त्याच्यात दगड मारला तर ते पाणी आणखी गढूळ होईल. पण जर तुम्ही शांतपणे त्या तलावाकडे पाहत राहिला तर हळूहळू त्यातील माती खाली जाईल आणि स्वच्छ पाणी वरती येईल. आपलं मन हे त्या तलावासारखंच आहे. दिवसभर आपण बोलतो, धावतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, म्हणजेच आपण मनामध्ये खूप सारी उलथापालथ करत असतो. त्यामुळे काय होतं, मन गढूळ होऊन जातं. मौन म्हणजे शांत बसणे, हलायचं नाही, बोलायचं नाही, पळायचं नाही. सुरुवातीला सगळी माती खाली जाईल, दुःखाची, रागाची, द्वेषाची सगळी माती खाली जाईल आणि आपलं खरं प्रतिबिंब चमकू लागेल. आपल्याला वाटतं तोंडाला कुलूप लावलं म्हणजे मौन झालो, असं नसतं. मौनाच्या 2 पायऱ्या आहेत आणि दोन्ही पायऱ्या समजून घेणं खूप महत्त्वाच्या असतात. बाह्य मौन म्हणजेच वाचिक मौन, तोंडाने न बोलणे. हे करणे खूप सोपे असते. तुम्ही ठरवलं तर 1-2 दिवस कोणाशी बोलायचं नाही तर तुम्ही ते करू शकता. ऑफिसला सुट्टी घ्या, खोलीत एकटे बसा, कुणाशी भेटू नका, फोन उचलू नका. हे झालं बाह्य मौन. जेव्हा एखादा ध्यान साधक पहिल्यांदा कुठल्या शिबिराला जातो तेव्हा तेथे तो मौन पाळतो. ते मौन तोंडाने तर असतंच, परंतु डोळ्याने देखील असतं. डोळ्यांनी इशारा पण करायचा नाही. मग प्रश्न असा आहे की तोंड बंद आहे पण मनाचं काय? बाहेर शांतता आहे पण आतमध्ये खूप सारे विचार चालूच आहे आणि ते देखील फुल व्हॉल्यूममध्ये. स्वामी विवेकानंद याला म्हणतात बगळ्याचं ध्यान. बगळा एका पायावर डोळे मिटून उभा राहतो. वरवरून वाटतं की ध्यान करतंय, पण त्याचं लक्ष पाण्यातल्या माशावर असतं. तशीच आपली गत होते. आपण पद्मासनात बसतो, डोळे मिटतो, पण लक्ष ऑफिसमधल्या फाईलकडे असतं. मला काल काय बोलला, उद्या मी त्याला काय बोलू याकडे असतं. हे सर्व खोटं मौन आहे. याने काही फायदा नाही.
खरं मौन हे आंतरिक मौन असतं. आंतरिक मौन म्हणजे मनामधला कोलाहल थांबवणे, विचारांची गर्दी थांबवणे, विचारांची जी उलथापालथ चालू आहे ती कमी करणे, भावनांची आंदोलनं कमी करणे. उपनिषदे यालाच मनोनाश म्हणतात, म्हणजेच मनाचा लय. ओशो रजनीश याला नो माइंड म्हणतात आणि भगवान बुद्ध याला निर्वाणाची सुरुवात म्हणतात. आता हे आंतरिक मौन कसं असतं आणि हे कसं करायचं? तर आंतरिक मौन हे ध्यानाने करता येतं. आणि ध्यान कशाने करता येतं? तर ध्यान हे बाह्य मौनाने करता येतं. म्हणून हे एक चक्र आहे. एक पायरीशिवाय दुसरी पायरी आपण चढू शकत नाही. ओशो म्हणतात, समजा तुम्ही वाळवंटातून चाललेला आहात आणि वाळवंटात खूप ऊन आहे, तुमचा घसा कोरडा पडलेला आहे, तुम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला म्हणते की गाणं म्हणून दाखव. तर तुम्ही ते करू शकता का? नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं तर पाणी प्यावं लागेल, घसा थोडा ओला करावा लागेल. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करू शकता, गाणं गाऊ शकता. आपलं मन हे वाळवंटासारखं आहे. आपलं मन हे कोरडं झालेलं असतं दिवसभराच्या विचारांनी, बडबडीने, वासनांनी, अहंकाराने, द्वेषाने. हे कोरडं होऊन जातं. त्याला थोडंफार पाणी द्यावं लागतं. आता हे पाणी काय असतं? तर हे असतं बाह्य मौन. बाह्य मौनाने त्याची थोडीफार तहान भागून जाते आणि त्यानंतर ते ध्यानाचं गाणं गाऊ शकतं. काही लोक टोकाचे हठयोगी असतात. ते वर्षानुवर्ष बोलत नाही, अन्नपाणी सोडून देतात, शरीर सुकवतात, पण त्यांच्या मनामध्ये अहंकार असतो की मी किती मोठा तपस्वी आहे. हे खऱ्या अर्थाने मौन नसतं. हा बाह्य मौन ते पाळतात, परंतु अंतर्मौन ते पाळत नाही. हा एक अहंकार आहे. आणि काही लोक दुसऱ्या टोकाला जातात. ते कधीच गप्प बसत नाही, सतत बोलत राहतात, खात राहतात, भोगत राहतात. त्यांचं मनही शांत नाही. भगवान बुद्ध म्हणतात, मध्यम मार्ग पाळा. व्यवहारामध्ये गरजेपुरताच बोला, पण दिवसातला काही वेळ काढा जेव्हा तुम्ही पूर्ण मौन पाळू शकाल. फक्त तुम्ही तुमचा श्वास या गोष्टी पहा. हळूहळू हे मौन तुमच्या बोलण्यातही उतरेल. मग तुम्ही बोलला तरी आत शांतता असेल. समोरच्याला भांडत असेल तरी तुमची आतली ज्योत हलणार नाही. यालाच स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. परमेश्वर, आत्मा, सत्य, जे काही तुम्ही मानता, जे काही म्हणा, ते सतत तुमच्या हृदयात धडधडत असतं. पण तुमच्या बोलण्याचा, विचारांचा आवाज इतका मोठा आहे की ते तुम्हाला ऐकूच येत नाही. मौन म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गप्प बसणे आणि ध्यान म्हणजे स्टेथोस्कोप लावून आतला आवाज ऐकणे. जेव्हा आतला आवाज ऐकू येतं तेव्हा कळतं की मी उगाचच बाहेर शोधत होतो. खरा तर आतमध्येच सर्व काही दडलेलं आहे. मित्रांनो, मौन ही एक प्रकारची तयारी आहे आणि ध्यान हे प्रवास आहे. मौन हे शेत नांगरून तयार करणं आहे आणि ध्यान हे बी पेरून अंकुराची वाट पाहणं आहे. मौन तुम्हाला जगापासून बाजूला करतं आणि ध्यान तुम्हाला स्वतःच्या जवळ आणतं. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या जवळ जाता तेव्हा तुम्ही सगळ्या जगाच्या जवळ जाता. कारण तेथे आपलं शत्रू नसतं, मित्र नसतं, आपला परका काहीच नसतं, कुठलेच भेद नसतात. सगळीकडे एकच चैतन्य असतं. म्हणून मौन पाळा. हे मौन फक्त बाह्य नाही, बाह्य मौनासोबतच अंतर्मौन देखील महत्त्वाचे आहे. ध्यान साधनेमध्ये सुरुवातीला बाह्य मौन महत्त्वाचे आणि ध्यान केल्यानंतर अंतर्मौन महत्त्वाचे असते. आजपासून तुम्ही देखील एक नियम करा. दिवसातले फक्त 15 ते 20 मिनिटे स्वतःसाठी द्या. सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी, कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. त्यावेळेस
फक्त तुम्ही तुमच्यात सोबत बसा. लाईट बंद करा, डोळे बंद करा, मोबाईल बंद करा आणि फक्त स्वतःच्या श्वासाकडे पाहत बसा. विचार येतील, विचारांशी भांडायचं नाही. त्यांना येऊ द्यायचं, जाऊ द्यायचं. त्यांच्यात गुंतायचं देखील नाही. विचार आले गेले तटस्थपणे पाहायचं आणि पुन्हा श्वासाकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीला अवघड वाटेल, मन पळेल, पण रोज केलं तर हळूहळू तुम्हाला चमत्कारिक बदल जाणवेल. चिडचिड कमी होईल, झोप लागेल, चेहऱ्यावर तेज येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमची स्वतःशी संवाद साधायची सवय लागेल. तुम्ही दिवसातून काही वेळ तरी ध्यान साधना करताना आणि ध्यान साधना केल्यानंतर मौन पाळा आणि ध्यान नक्की करा. तटस्थ राहा, साक्षी भावाने विचारांकडे पहा, संवेदनेकडे पहा, ध्यान करा. धन्यवाद.